जय शिवराय मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे राजधानी साताऱ्यामध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वराज्याच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या होत्या. त्यापैकी सातारा शहरामध्ये आज सुद्धा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम राजे किंवा शाहू छत्रपती यांच्या कालखंडासोबतच छत्रपती प्रतापसिंह यांच्या देखील कालखंडातल्या बऱ्याच वास्तू आजही साताऱ्यामध्ये पाहायला मिळतात. मराठीशाहीच्या इतिहासामधलं एक फार महत्वाचं शहर म्हणजेच राजधानी सातारा. तर याच साताऱ्यामधला छत्रपतींचा जुना राजवाडा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि लाकूड कामासाठी प्रसिद्ध असलेला संपूर्ण आशिया खंडामधला एक सर्वोत्तम राजवाडा आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सन 1707 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज साताऱ्याच्या गादीवर बसले आणि सातारा ही छत्रपतींची राजधानी झाली. साताऱ्याला ऐतिहासिक शाहू नगरी म्हणतात ते याच शाहू छत्रपतींमुळे. सन 1750 पर्यंत शाहू राजांनी राज्यकारभार पाहिला. शाहू महाराज निपुत्रिक मरण पावल्यामुळे त्यांच्या दुसऱ्या राणीने रामराजे यांना दत्तक घेतले. छत्रपती शाहू राजांच्या अंतिम काळातच पेशवाईचा उदय झाला होता आणि नंतर रामराजे आणि तिथून पुढच्या छत्रपतींच्या कालावधीत पेशवाईचा विस्तार झाला. सन 1750 ते 1818 या कालावधीत सुमारे 68 वर्ष पेशवे हेच कारभार पाहत होते. मात्र मराठेशाहीचे खरे मालक हे छत्रपतीच होते. छत्रपती रामराजेंनाही मुलगा नसल्यामुळे त्यांनीही वावीकर भोसले घराण्यातील विठोजराजे यांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव बदलून दुसरे शाहू महाराज असे ठेवण्यात आले. याच शाहू महाराजांचे आणि आनंदीबाईंचे चिरंजीव म्हणजेच छत्रपती प्रतापसिंह भोसले. याच छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी साताऱ्यामध्ये बांधलेला हा जुना राजवाडा. राजवाड्याच्या समोरच्या दर्शनीय भागात 3 मोठी आणि भव्य दिव्य प्रवेशद्वार आहेत. दरवाजातून सहजपणे हत्ती प्रवेश करेल एवढा मोठा दिंडी दरवाजा या राजवाड्याला आहे. मात्र सध्या हा प्रमुख दरवाजा पूर्ण वेळ बंदच असतो. पण मागच्या बाजूने असणाऱ्या एका लहान दरवाजाने राजवाड्याच्या आतमध्ये प्रवेश करता येतो. या राजवाड्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या नावानं शाळा भरते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण याच शाळेमध्ये झाले होते. मुख्य दिंडी दरवाजाने राजवाड्यामध्ये प्रवेश केल्यावर समोरच राजवाड्याच्या आतील 2 मजली बांधकाम आपल्या नजरेस पडते. डोळ्यांचं पारणं फिटावं इतकं अप्रतिम लाकूड काम या राजवाड्यामध्ये पाहायला मिळतं. अप्रतिम नक्षीकाम आणि कोरीव लाकूड कामासाठी प्रसिद्ध असलेला हा राजवाडा
आज इतक्या वर्षानंतरही तेवढाच दिमागदार वाटतो. सातारच्या जुन्या राजवाड्याच्या आतमध्ये मी सध्या आहे. याच ठिकाणी साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांच्या नावानं हायस्कूल सध्या भरतं, म्हणजे बऱ्याच वर्षापासून भरत आहे आणि फार सुंदर अशा पद्धतीचा हा राजवाडा आहे. तुम्ही बघू शकता इथे असणारं लाकडावरचं कोरीव काम खरोखर पाहण्यासारखं आहे. या बाजूचे 2 मजले आपण बघू शकतो आणि या बाजूला देखील पूर्ण असं चौसोपी एक चौक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि पलीकडच्या बाजूने पाहिल्यानंतर जे वाड्याचं जे मुख्य एंट्री गेट आहे किंवा प्रवेशद्वार आहे ते बंद असल्यामुळे सध्या आपण एका छोट्या प्रवेशद्वारातून या वाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. तू बघू शकता हे लाकडावरचं सगळं सुंदर अशा पद्धतीचं कोरीव काम आपल्याला मागे देखील पाहायला मिळतंय. राजवाड्याच्या आतमध्ये प्रवेश करताच असंख्य अगणित लाकडी खांबांवर उभी असलेली रुबाबदार इमारत आपले लक्ष वेधून घेते. एका बाजूला राजवाड्यातील राहत्या खोल्या तर आतल्या बाजूस या चौसोपी वाड्याचा मुख्य चौक पाहायला मिळतो. राजवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी देखील लाकडी जिने आहेत. रुबाबदार आणि सुंदर नक्षीकाम केलेल्या खांबांवर उभा असलेला हा महाल पाहतच राहावा इतका सुंदर आहे. लाकडावरचं इतकं सुरेख कोरीव काम हल्ली क्वचितच काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या राजवाड्याच्या आतमध्ये असंख्य दालनं असून कित्येक लहान मोठे चौक आणि सध्या वापरात नसलेल्या काही खोल्या पाहायला मिळतात. राजवाड्यामध्ये असलेला हा दरबार हॉल, इथल्या प्रत्येक लाकडी खांबांवर केलेलं सुरेख कोरीव काम आश्चर्य वाटावं इतकं सुंदर आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फार थोडे असे वाडे आहेत जे इतक्या वर्षानंतर अजून सुद्धा व्यवस्थित आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे राजधानी साताऱ्यामध्ये असलेला हा छत्रपतींचा जुना राजवाडा.
हे लाकडावरचं जे काही कोरीव काम आहे ना ते इतकं सुरेख आहे ना, मी शब्दात नाही सांगू शकत. आणि अजून सुद्धा इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं कोरीव काम जसंच्या तसं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित कित्येक मालिका आणि चित्रपटांची शूटिंग देखील याच राजवाड्यामध्ये झाल्याचे सांगितले जाते. स्वराज्याची राजधानी असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा शहराच्या बरोबर मध्यावर हा राजवाडा आहे. 1824 साली छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी साताऱ्यामध्ये बांधलेला हा जुना राजवाडा म्हणजे मराठेशाहीचं एक बुलंद वैभवच. स्वातंत्र्योत्तर काळात या राजवाड्यामध्ये शासकीय कार्यालय आणि जिल्हा न्यायालय सुरू होतं. राजवाड्यातील काही भाग सध्या वापरात नसल्यामुळे त्या ठिकाणी लहान मोठी झाडं झुडपं वाढलेली दिसतात. साताऱ्यालगतचा महादरी तलाव कोणी बांधला? यवतेश्वरच्या मंदिरामागे तलाव बांधून त्यातील पाणी खापरी नळाने साताऱ्यात कोणी आणले? साताऱ्यातील अदालत राजवाडा, जलमंदिर पॅलेस आणि हा ऐतिहासिक जुना राजवाडा नेमका कोणी बांधला? ब्रिटिश काळात मराठी मुलामुलींना लष्करी शिक्षण देण्याची क्रांतिकारी योजना नेमकी कोणी सुरू केली? या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे, छत्रपती प्रतापसिंह महाराज. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांविरुद्ध खोटे आरोप ठेवून त्यांना साताऱ्याच्या राजगादीवरून दूर केले. पुढे साखळदंडाने बांधून त्यांना राजवाड्याच्या बाहेर काढले. काही दिवस त्यांना लिंब येथे ठेवण्यात आले आणि त्यानंतर त्यांना काशीला नेण्यात आले. काशी येथे 1847 साली छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा मृत्यू झाला. या थोरल्या प्रतापसिंह महाराजांना इंग्रजांनी पदच्युत केल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू शहाजीराजे उर्फ आप्पासाहेब महाराज यांना छत्रपती म्हणून गादीवर बसवण्यात आले. मात्र 1848 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांनी दत्तक घेतलेले व्यंकोजीराजे यांचा दत्तकवेदी इंग्रजांनी नामंजूर केला आणि 1848 साली सातारा संस्थान खालसा करण्यात आले. राजवाड्यातील याच दालनामध्ये पूर्वी छत्रपतींचं तख्त असल्याचे सांगितलं जातं. सोन्या चांदीनं मडवलेलं ते शाही तख्त आज जरी अस्तित्वात नसलं तरी हे दालन मात्र खूपच खास असल्याचं येथील कोरीव कामावरून लक्षात येते.
मराठीशाहीचं वैभव असलेला सातारच्या छत्रपतींचा हा राजवाडा तुमच्यापैकी किती लोकांनी पाहिला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. तर वाडा आपला संपूर्ण पाहून झालेला आहे आणि वाडा आपल्याला दाखवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं ते साळुंके म्हणून याच शाळेमधले कर्मचारी आहेत. सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला. इतका सुंदर वाडा तुमच्यामुळे आम्हाला पाहता आला आणि यापुढे देखील तुम्हाला असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.